राजकारणात कधी शब्दांचे वार असतात तर कधी आरोपांचे बाण. आणि आता दुःखाच्या सावलीतून सुरू झालाय नवा वाद. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचा गंभीर आरोप जय पवार यांनी केलाय. पाहूयात. दादा गेल्यापासून आपल्याच पक्षाला का सगळे टार्गेट करतात? दादा गेल्यापासून पक्षालाच टार्गेट केले जात आहे, ही नाराजी व्यक्त केली आहे जय पवारांनी. त्यांनी थेट नाव घेतलं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं. वारंवार त्यांनाच लक्ष केलं जात असल्याचा आरोप जय पवारांनी केला. पक्ष आपलाय, आधी आपणच एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. कठीण काळात एकजूट महत्वाची आहे, असं त्यांनी स्पष्ट करत कार्यकर्त्यांना संदेश दिला. दादा गेल्यापासून आपल्याच पक्षाला का सगळे टार्गेट करतात? आता खरातांच्या ह्याच्यात बाकीच्यांचे पण सगळ्यांचे फोटो आले, पण नाही, इकडंच टार्गेट करा. मग नंतर जेवणाच्या वेळेस त्यांनाच टार्गेट करा. अजून एक मोठा दावा त्यांनी केलाय. अंत्यसंस्काराच्या दिवशीच विलिनीकरणाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. दुःखाच्या काळातही पक्ष वाचवण्यासाठी निर्णय घ्यावे लागले, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 29 तारखेला जेव्हा दादांची अंतिम संस्कार चालू होते तेव्हा बाकीच्या लोकांनी जाऊन काय चालू केलं? विलिनीकरण. दादा 28 ला चालतात ना, मला 29 ला कळलं. तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा इंदिरा गांधी गेले तेव्हा किती दिवसात? 2 तासात शपथ दिली. आता तुम्ही मला सांगा, एक दादांचं कुटुंब म्हणून, कुटुंब म्हणजे आपण सर्व, जर 13 दिवस थांबलो असतो आणि आपला पक्षच राहिला नसता तर काय झालं असतं? त्याच्यामुळे निर्णय पवारदादांनी, वहिनीने, आपल्या सगळ्याच पक्षातल्या आमदारांनी एकत्रित घेतले. तर त्यांच्या याच वक्तव्याला पक्षातून सुद्धा पाठिंबा मिळतोय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी जय पवारांच्या भूमिकेला दुजोरा दिलाय. जय पवार हे पक्षाचं भविष्यातलं नेतृत्व आहे, त्यांच्या भावना योग्य आहेत, असं तटकरेंनी म्हटलं. त्यांना अरे बाबा, पक्ष आपलाय, पहिला आपण एकमेकांना सांभाळून घेऊ, मग बाकीच्यांचं काय करायचं आपण करू. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो की कुठे मनात वाईट वाटू नका घेऊ. प्रफुल्ल भाई नाही तर सुनील तटकरे साहेबांचं ते पण होते जेव्हा आपण हा निर्णय घेतला वहिनी साहेबांना उपमुख्यमंत्री करायचा आणि राष्ट्रीय अध्यक्ष करायचा. जय पवार एक तरुण नेते आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचं युवा नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे. त्या ज्या भावना ज्या पद्धतीने ते मांडतायत ते पक्षाच्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अतिशय योग्य. जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या ज्या शंका तपासाच्या बाबतीमध्ये उपस्थित केलेला आहे त्याचाही समावेश तपासाच्या याच्यामध्ये अंतर्भूत करावा. दरम्यान या प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री उदय सामंतांनी हे मान्यही केलंय. काही राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, असं त्यांनी म्हटलंय. जय पवारांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे की फोटो अनेकांचे आहेत, भेटलेले अनेक लोक आहेत. मग जसं जय पवारांना वाटतंय की राष्ट्रवादीच्या काही लोकांना टार्गेट केलं जातं आहे, तसं आमच्या मनात देखील ही भावना असू शकते की आमच्या नेत्यांना पण टार्गेट केलं जातं आहे. पण मी त्याचं उत्तर स्पष्ट दिलं की कोणीही कोणाला टार्गेट जरी केलं तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे जनसामान्यांमध्ये ती कुठेही बाजूला होणार नाही, कुठेही त्याला तडा जाणार नाही. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आरोप प्रत्यारोपाची ही लढाई अजून रंगणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुःखाच्या छायेतून उभं राहणारं राजकारण आणि त्यातले आरोपांचे वादळ, एकजुटीची हाक किती प्रभावी ठरणार आणि या वादाचा शेवट कुठे होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. निलेश खरमरे, झी 24 तास.